नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला सुरू करूयात. सर्वप्रथम सर्वांचे स्वागत आहे नवीन वर्षामध्ये. जे विद्यार्थी चौथीला होते ते पाचवीला गेलेत, पाचवीचे सहावीला गेलेत, सहावीचे सातवीला गेलेत, बरोबर आहे. सर्वांचं नवीन वर्गामध्ये अभिनंदन, स्वागत. आता आपल्याला सर्वप्रथम आता हे अभ्यासक्रमाची ओळख वगैरे हा जो भाग आहे हा आपण जेव्हा इंडेक्स प्रमाणे स्टार्ट करू त्यावेळेस मी तुम्हाला पहिल्या लेक्चरमध्ये मग काय सांगणार की आपल्याला सिलेबसमध्ये कोणते कोणते चॅप्टर आहेत, त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे प्रश्न येतात, हे एका लेक्चरमध्ये मॅथमॅटिक्स पूर्ण, एका लेक्चरमध्ये IT म्हणजे बुद्धिमत्ता, म्हणजे 2 लेक्चरमध्ये तुम्हाला पूर्ण सिलेबस सांगेल. त्याचबरोबर तिथे नेमके क्वेश्चन कसे येतात ते सुद्धा तिथे सांगणार आहे. आता आपल्याला इंडेक्स प्रमाणे जेव्हा चॅप्टर सुरू करतोय तर त्याच्या अगोदर नेमकं घ्यायचंय काय, तर त्याच्या अगोदर आपल्याला जो बेसिक भाग असतो तो बेसिक भाग पूर्ण करायचा आहे. आता बेसिक भाग कोणता असतो बघा. बेसिक भागामध्ये आपल्याला काही गोष्टी महत्त्वाच्या कोणत्या आहेत पहा. एकच मिनिट. आता बेसिक भागामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या पहिल्या पहा कोणत्या गोष्टी येतात. फक्त एक ऑब्झर्व करू, नंतर एक 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 पॉइंट आपण क्लिअर करू जाऊ. चला, आता समजा बेरीज वजाबाकीचे नियम सगळ्यांना येतात, गुणाकाराचे नियम सगळ्यांना येतात. गुणाकार सगळ्यांना येतो हो, पण काही जणांना आहे ना, आताची जी पेपर झाला, आताची जी परीक्षा झाली त्या परीक्षेमध्ये या पॅटर्नचे क्वेश्चन होते बघा. 008 इंटू 0.12 आणि 0.06 इंटू 0.000 इथं 18 म्हणलंय आणि विचारलंय याचं उत्तर काय येईल. तर हे जे आहेत ना ह्या टाईपचे प्रश्न, बरोबर आहे, म्हणजे हा एक पार्ट आला, याला म्हणूत आपण दशांशवाला. बरं, अजून एक आलंय बाळांनो महत्वाचं पहा. 0.00000 पाहता आणि पुढे दिलं आपल्याला 9, याचं वर्गमूळ काय येईल अशा पद्धतीचे आलेत. 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि 6वीच्या विद्यार्थ्यांसाठी ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आता जेव्हा आपण 5वीला होतो, अच्छा यस 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 सानवी बेटा, बरोबर आहे. सायंकाळी आपण लेक्चर करत होतो, थोडंसं लेट जॉईन झाली होती बहुतेक तू, है ना. यस, आता आपल्याला बेटा एकदम व्यवस्थित प्रॉपर पद्धतीनं स्टडी करायचा. आपला जोपर्यंत म्हणजे हा बेसिक पार्ट क्लिअर होत नाही तोपर्यंत आपण कॉमन घेणार आहे इंग्लिश मीडियमचे आणि मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी. आणि जेव्हा चॅप्टर वाईज आपण स्टार्ट करू तर तुमचा टायमिंग वेगळा असेल, मराठी मीडियमचा वेगळा आणि इंग्रजी माध्यमांचा वेगळा असेल. तो आपण ग्रुपला टाकलेला आहे बघा. ओके, चला, आता याच्यामध्ये याचं वर्गमूळ काय असेल हा सुद्धा भाग आपल्या बेसिकमध्ये येतो, राईट. बर, अजून याच्यासोबत असं एक विचारतात, समजा याचा वर्ग करायचा असेल तर काय येतो, तर काय आलं बघा. दशांशाचा वर्ग आला, दशांशाचं वर्गमूळ आलं, दशांशाचा गुणाकार आला, दशांशाचा भागाकार आला. बेरीज वजाबाकी सगळ्यांना जमती दशांशाची, तरी पण आपण ती घेणार आहे. बरं, या भागासोबत अजून आपण काय घेणार आहे बाळांनो. समजा तुम्हाला पुढे आता 7वीच्या सिलेबसमध्ये जसा 8वीचा सिलेबस होता गेल्या वेळेस, तर त्याच्यातला बराचसा भाग कमी केलाय. कुठला, जो शेवटचा चॅप्टर आहे ना आयडेंटिटीज, त्याला म्हणतो आपण नित्य समानता. तर त्या नित्य समानतेचा, त्या आयडेंटिटीचा काही जो भाग आहे तो भाग आपल्याला नाहीये बाळांनो, बरोबर आहे, तो भाग आपल्याला नाहीये. मग आपल्याला कोणत्या प्रकारचा हे येते पहा, तर x², बरोबर आहे. x² पुढे समजा म्हटलं आपल्याला -5x + 6, हे असं जर दिलं काय, अशा पद्धतीनं आपल्याला जर दिलं तर याची उकल काय, याची उकल काय म्हणजे काय की बाबा एक्सच्या किमती किती हे काढता आलं पाहिजे. त्याचबरोबर 2 असे समीकरण तयार होतात बघा, x-3 x-2 या पद्धतीचे. तर हे जे आहेत ना हा बेसिक भाग आहे. मग हे आपल्याला तिथे गेल्याच्या नंतर नवीन शिकण्याच्या ऐवजी हा टोटल जो भाग दिसतो ना हा आपला बेसिकमध्ये. याचबरोबर अजून पुन्हा आपण पुढे गेलो, समजा आपल्याला म्हटलं वर्गमुळात p = किती बाळांनो, 8. हे 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाचं आहे बरं हे, आणि 6वीच्या विद्यार्थ्यांसाठी. आता जे 6वीला असतील त्यांचं फाउंडेशन एकदम व्यवस्थित पक्का होईल बघा. 7वीला गेल्याच्या नंतर तुम्हाला स्कॉलरशिपची परीक्षा फार सोपी वाटेल.
आता हे असं असेल तर याचं उत्तर कसं काढायचं, बरोबर आहे. किंवा समजा एक साधी संख्या घेतली, इथं 3 आहे, हे असं आहे आणि इथं मात्र इथं क्यूब रूट आहे, तर पी कसं काढायचं. एकदम साधी पद्धत. तुम्हाला पी काढायचं ना, पी इक्वल टू काय, तर काय करायचं, पी लिहायचं. हा जो काय आत दिसतो ना याच्या डोक्यावर नेऊन मांडायचं, म्हणजेच काय दिसतं, 3चा घन काय आलं 27. हा भाग सगळा बेसिकमध्ये येतो. हे टोटल जे आहे ना बाळांनो, हे सगळं बेसिकमध्ये येतं. आलं लक्षात हे. आणि याचबरोबर अजून एक आपल्याला लसावी मसावी चॅप्टरचा जो काही भाग आहे तो लागतो बाळांनो. समजा 6x गुणिले 3x दिलं तर याचं 18x इथं उत्तर का 18x² येतं, म्हणजे हे येतं का हे येतं, तर हा सुद्धा आपला बेसिकचाच भाग आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला क्लिअर झाल्याच्या नंतर मग बाळांनो आपल्याला इंडेक्सनुसार चॅप्टर स्टार्ट करायचं आहे. कारण याच्यामध्ये जेव्हा आपण हे समीकरण सुरू करू तर त्यावेळेस अजून येतं तुम्हाला काय, की दोन संख्यांची बेरीज a+b दिलंय 6, a-b दिलंय 2, a-b दिलंय 2, तर a इक्वल टू किती, b इक्वल टू किती. बाळांनो ही बेसिक मेथड पण आहे आणि याला डायरेक्ट ट्रिक्स पण आहेत. मग हा एवढा जो भाग दिसतो ना मी बोर्डवर लिहिलाय, हा आपला हायलाइटेड पार्ट आहे. मग याच्यामध्ये आतमध्ये छोटे छोटे कन्सेप्ट अजून आहेत. तर हे सगळेच्या सगळे आहेत ना, हे सगळे आपल्याला बेसिकमध्ये क्लिअर करायचे आहेत. आलं लक्षात. ओके, चला मग आता सुरू करूयात. पहा, सगळ्यात पहिले बाळांनो आपल्याला ॲडिशन रूल घ्यायचे किंवा बेरजेचे नियम म्हणतोय. आता मी ऑलरेडी हे यूट्यूबला लेक्चर घेतलेलं होतं बघा, तरी पण आपण वहीमध्ये लिहिताना घेणार आहे. बेरजेचे नियम, ठीक आहे, बेरजेचे नियम बेसिक पार्ट आहे, एकदम साधा. बेरजेचे नियम ज्याला म्हणतो रूल्स ऑफ ॲडिशन, रूल्स ऑफ ॲडिशन, ह्याला काय म्हणतो आपण, रूल्स ऑफ ॲडिशन. चला, बेरजेचे नियम काय आहेत बघूत आता. रूल्स ऑफ ॲडिशन साधं एकदम. आपल्याला जर समजा असं दिलं, पहा पहिला जो पार्ट आहे, समजा पहिला जो नियम आहे तर तो असा लिहिला. एक उदाहरण लिहितो खाली, हा एक्झाम्पल पहा. समजा आपल्याला जर म्हटलं 20 - 3, आपल्याला उत्तर लगेच सांगता येतं, बरोबर आहे. 2 नंबर पहा, समजा हेच म्हटलं मी 3 - 20, तर हे जमतं का बघा. त्याच्यानंतर 3 नंबर तेच आपल्याला असं म्हटलं 3 - +20, हे उत्तर येतं का बघूत. 4 नंबर समजा म्हटलंय 3, हे पण झाला हा पण झाला, -3 असं आहे समजा, -3 + 20 असं असेल तर याचं उत्तर काय येईल. हे जे आहेत ना हे आपल्याला बेसिकमध्ये पहिल्या भागात घ्यायचे. बेरजेचे नियम, रूल्स ऑफ ॲडिशन, बरोबर आहे. आता हे काय येईल बाळांनो, ह्यांचं उत्तर काय येईल, यांचं उत्तर काय येईल, यांचं उत्तर काय येईल. फक्त बेरीज येतं का मायनस येतं हे आपल्याला बघायचंय. म्हणजे काय प्लस येतं का मायनस येतं. आलं लक्षात. पाहता, समजा आपण पहिला पॉईंट इथं मी लिहितो, काय लिहितो पहा, दोन संख्यांबद्दल आपण बोलतोय. मग इथे लिहितो जर, पहा जर दिलेल्या, सर्वप्रथम काय करायचं माहितीये तुम्हाला, एक नोटबुक करायचंय. थांबा एक मिनिट, तुम्हाला एक नोटबुक करायचंय. त्या नोटबुकमध्ये आपल्याला हेडिंग लिहायचंय बेसिक गणित, आणि त्याच्यामध्ये हे आपल्याला 4-5 लेक्चर जे आहेत ना, हे बेसिक गणिताचे 4-5 लेक्चर आपल्याला कंटिन्यू त्याच्यामध्ये नोट करायचे आहेत. आणि मग पुढे जो पहिला चॅप्टर असेल इंडेक्सनुसार, तो पहिला चॅप्टर आपल्याला तिथं लिहायचा आहे. आलंय. ओके, त्याच्यामुळे नोटबुक करताना व्यवस्थित प्रॉपर नोटबुक करा. कारण बाळांनो हा भाग जो आहे हा परत परत आपल्याला कुणी शिकवणार नाहीये, आणि प्रत्येक चॅप्टरमध्ये ह्याचा काही ना काही पार्ट लागतो. याच्यात मग पुढे गेल्यानंतर आपण अपूर्णांकाचं बेसिक घेणार आहे, पर्सेंटेज कसं काढायचं ते बेसिक घेणार आहे, सर्व चॅप्टरचं थोडं थोडं बेसिक घेणार आहे, मग चॅप्टरनुसार स्टार्ट करणार आहे. चला, जर दिलेल्या, पहा दोन्ही संख्यांचे चिन्ह, जर दिलेल्या दोन्ही संख्यांचे चिन्ह, एकच मिनिट, दोन्ही संख्यांचे चिन्ह, जर दिलेल्या दोन्ही संख्यांचे चिन्ह वेगवेगळे असतील, वेगवेगळे असतील, बघा वेगवेगळे असतील, इफ बोथ नंबर हॅव्हिंग डिफरंट साइन, देन, यस 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 ओके, लिहितो असतील तर त्यांची नेहमी वजाबाकी करावी, नेहमी वजाबाकी करावी, आणि मोठ्या संख्येचे चिन्ह द्यावे, मोठ्या संख्येचे
चिन्ह द्यावे, मोठ्या संख्येचे चिन्ह द्यावे. राईट, ओके, मोठ्या संख्येचे चिन्ह द्यावे. आता याला इकडे लिहितो. इफ बोथ द नंबर हॅव्हिंग डिफरंट साइन देन टेक ऑलवेज डिफरन्स अँड गिव्ह लार्ज नंबर साइन. ओके, चला हे पण लिहायचं आपल्याला. हा, इंग्लिश मीडियमवाल्यांनी इंग्लिशमध्ये लिहा व्यवस्थित. चला, इफ बोथ नंबर्स हॅव्हिंग डिफरंट साइन, इथून परत लिहितो. हे बघा या कलरमध्ये दिसतंय का बघा. इफ बोथ नंबर्स हॅव्हिंग डिफरंट साइन then take always difference and give large number sign. चला नोट करा फास्ट, लार्ज नंबर साइन. ओके, हा, इंग्लिश मीडियमवाल्यांनी इंग्लिशमध्ये नोट करा, मराठी मीडियमवाल्यांनी मराठीमध्ये नोट करा. आणि प्रॉपर तुमचं जे नोटबुक आहे बाळांनो, जशास तसं कंटिन्यू व्यवस्थित आपली परीक्षा येईपर्यंत असलं पाहिजे. ओके, हां, चला एवढं नोट करा आणि मला या प्रश्नांची उत्तरं सांगा बरं काय येतील. ह्या प्रश्नांची उत्तरं सांगा मला काय येतील. चला फास्ट, मला कमेंट दिसणार चालल्यात. 1 मिनिट. हा, थांबा 1 मिनिट, तुम्ही लिहा, नोट करा तोपर्यंत. बर, ओके, चलो. काही जणांच्या दिसतंय आता. हां, यस, चला कंप्लीट झालं. यस, आता बाळांनो हा बेसिक पार्ट आपण परत पुन्हा नाही घेणार, रेकॉर्डेड स्वरूपात इथे राहणार आहे. तुमचे कोणी मित्र वगैरे असतील है ना, जे मागच्या याला आपल्या सोबत होते, त्यांनाही माहिती द्या, त्यांनाही कळवा. कारण बाळांनो हा बेसिक पार्ट फार महत्त्वाचा आहे. मग आपले जे मित्र आहेत त्यांना सुद्धा हा बेसिक पार्ट आला पाहिजे बाळांनो. ओके, चला कंप्लीट. यस, आता इथं बघा, तुम्हाला या दिलेल्या वाक्यानुसार काय म्हटलंय. इथं एक संख्या दिसते, ही एक संख्या दिसते बाळांनो, हिचं काहीच साईन नाही. याचा अर्थ ते साईन काय असतं, समोर काहीच दिसत नाही म्हणजे काय असतं, ते प्लस असतं. बरोबर आहे, ते काय असतं, प्लस असतं. आता हा प्लस आहे, हा मायनस आहे. बरं हे कसं कळायचं की बाबा हा प्लस आहे, हा मायनस आहे. का बरं, हे मायनस साईन तर याच्याही बाजूला आहे, मग -20 नाही का होणार. तर एक लक्षात ठेवा बाळांनो, जी संख्या असते ना, जो नंबर्स असतो, नंबर्सच्या पुढे म्हणजे इकडच्या बाजूला, नंबरच्या अगोदर जे साईन असतं ते त्या नंबरचं साईन असतं. मग 3च्या अगोदर कोण दिसतं, मायनस, मग 3चं साईन मायनस आहे. बरं, इथं 20च्या अगोदर, 20च्या अगोदर काय आहे, प्लस आहे. काहीच नाही म्हणजे काय घ्यायचं, प्लस घ्यायचं. मग हा प्लस झाला, हा मायनस झाला. दोन्ही संख्यांचे साईन काय येतं, डिफरंट येतं, साईन वेगळे वेगळे येतं, म्हणजे चिन्ह वेगळे वेगळे येतं. तर काय करायचं, यांची नेहमी वजाबाकी करा, केली, आणि कोणाचं चिन्ह द्या, मोठ्या संख्येचं चिन्ह द्या. मोठी कोण आहे, 20, त्याचं चिन्ह द्या, प्लस. राईट, चला पुढे. आता इथं बघा बाळांनो, आता ह्या 3च्या पुढे काय आहे, प्लस आहे, आणि 20च्या पुढे काय आहे, मायनस आहे. म्हणजे याचा अर्थ हे +3 आहे आणि हा काय, -20 आहे. हा +3 आहे, हा -20 आहे. मग हा प्लस आहे, हा मायनस आहे, दोघांचे चिन्ह वेगळे. मग त्यांची काय करा, वजाबाकी. मग चला वजाबाकी केली बघा, 20 आणि 3ची वजाबाकी केली, 17. मोठं कोण आहे, काय मोठं कोण आहे बोला. तर मोठं आहे तुमचं 20, 20चं साईन मायनस. हा, चला पुढे. आता इथं या, 20 आणि 3, 20 आहे बघा तुमचं प्लस, 3 आहे तुमचं मायनस. दोघांचे साईन वेगळे वेगळे, करा त्यांची वजाबाकी केली. आता बोला कोणाचं साईन द्यायचं, मोठं कोण आहे, 20 आहे, 20चं साईन, चला 20चं साईन प्लस आहे म्हणून हा काय येईल तुमचा प्लस. हे दोन्ही सारखेच झाले, आपण दुसरा नंबर घेऊ तिथं. हा, बरं. ए बाळांनो, कधी कधी ना आपल्याला असं पण येतं बरं, आपल्या लास्टवाल्या चॅप्टरमध्ये इथं लिहितो आम्ही. एक समजा तुम्हाला दिलं 6x
-2x. याचं उत्तर काय येईल सांगा बरं. आणि अजून एक इकडे लिहितो. समजा तुम्हाला दिलं 5 नंबर -7x आणि पुढे +3x असं दिलं, तर याचं उत्तर काय येईल बघा. एक्स आहे बाजूला, काही टेन्शन घ्यायचं नाही, संख्या सारखं कन्सिडर करायचं हा, नंबर सारखं. 6 आंब्यातून 2 आंबे गेले, याला म्हणायचं 6 आंबे, ह्याला म्हणायचं 2 आंबे. 6 आंब्यातून 2 आंबे गेले तर किती राहिले बाळांनो? 4 आंबे. काहीच करायचं नाही, जसं दिसतंय संख्या समजायचं, त्याला नंबर. 6 मधून 2 गेले 4 आणि एक जशास तसं. इकडे या. आता बघा, एक प्लस आहे एक मायनस आहे. 7 तुमचं काय दिसतं? 7x मायनस. आणि हे तुमचं काय दिसतं? प्लस. दोघांचे चिन्ह काय आहेत? दोघांचे चिन्ह तुमच्या वेगळे वेगळे आहेत. मग वजाबाकी करा, वजाबाकी केली 4x आली. आता मला सांगा याच्यामध्ये मोठं कोण आहे बरं? मोठं आहे तुमचं हे वालं -7x, बरोबर आहे. मग इथं तुमचं उत्तर मायनस यायला पाहिजे. इथं तुमचं उत्तर काय आलं? प्लस. का बरं? कारण मोठं कोण होतं? 6x होतं. आलं लक्षात? हा, हे भाग कुठं लागतो आपल्याला? हा भाग आपल्याला समीकरणांचा जो नित्य समीकरणे चॅप्टर आहे, ज्याला आपण आयडेंटिटीज म्हणतोय, तर तिथे ना बेरीज वजाबाकी करताना हा भाग लागतो. मग तिथं A, B, X, Y काही येतं ना. हा, मग हा तिथे लागणार आहे आपल्याला. किंवा जी मिडल टर्म फाइंड आउट करा म्हणतंय एक समीकरण तयार होण्यासाठी, काय याच्यात ऍड करावं लागेल असं म्हणतंय, तो सुद्धा भाग तिथं सुद्धा आहे ना, हे लागणार आहे. चला, एवढं लिहिलं का बघा. झालंय, जाऊत पुढे. हा, आता याचा रूल सेकंड आपल्याला बघायचा आहे. काय रूल सेकंड? जर दिलेल्या दोन्ही संख्यांचे चिन्ह सारखेच असतील, आपण बाळांनो काय करतोय, हा बेसिक पार्ट होईपर्यंत 40-45 मिनिटाचं लेक्चर घेणार आहे आपण. असं फुल म्हणजे 1 तासाचं नकोय, थोडंसं धीरे धीरे सुरुवात करूया. आणि 2-4 दिवसानंतर मग आपला जेव्हा सुरुवात होईल इंडेक्सनुसार, तेव्हा मग आपण एका तासाचं लेक्चर घेऊ. आलं लक्षात? चला, कंप्लीट. ओके. आता याच्यामध्ये जर समजा बाळांनो तुमच्या 1 मिनिट, हा, घरामध्ये आपल्या जर समजा तिसरीचा विद्यार्थी असेल कोणी, तर तिसरीच्या विद्यार्थ्याला बाळांनो फाउंडेशन म्हणून, काय फाउंडेशन है ना, चौथीसाठी फाउंडेशन म्हणून आपण एक बेसिक बॅच असते आपली, तर तिसरीचे विद्यार्थी त्याला जॉईन करू शकतात. आणि जे चौथीचे त्यांना तर स्कॉलरशिपच आहे, पण जे 5वीला आहेत आपल्यातले गेल्या वर्षीचे चौथीचे विद्यार्थी, त्यांना नवोदय आहे बाळांनो. तर ह्या परीक्षांचे आहे ना, जर कोणी तुमच्या ओळखीचं असेल तर ते सुद्धा त्यांना इन्फॉर्म करा. ठीक आहे. चला, आता याच्यामध्ये पहा, हा महत्वाचा दुसरा भाग काय, की आता आपल्याला याच्यात सेकंड जो पार्ट आहे तो पार्ट आहे बघा. एकच मिनिट. हा, सेकंड वाला काय आहे पहा. जर दिलेल्या दोन्ही संख्यांचे साइन सारखेच असतील तर काय करायचं बघा बरं. जर दिलेल्या, पहा, जर दिलेल्या दोन्ही संख्यांचे चिन्ह, जर दिलेल्या दोन्ही संख्यांचे चिन्ह, दिलेल्या दोन्ही संख्यांचे चिन्ह, जर दिलेल्या दोन्ही संख्यांचे चिन्ह सारखेच असतील, बघा सारखेच असतील, तर त्यांची काय करायचं? त्यांची नेहमी बेरीज करावी. त्यांची नेहमी बेरीज करावी. बघा आता, चला, नेहमी काय करायची? बेरीज करावी. if given number has same sign, then take addition. ओके. चला, सेम साइन असेल तर ऍडिशन घ्यायची, आणि महत्वाचं काय, जे चिन्ह असेल ते द्यावे. ओके. टेक ॲज इट इज साइन, टेक ॲज इट इज साइन असं तुम्ही पुढे कंसामध्ये लिहू शकता, किंवा एक्झाम्पल लिहिताना तिथे ऍड करू शकता. पहा एक्झाम्पल, समजा बाळांनो आता आपण घेतलेलं 13 - 4, दोघांचे साइन बघा मायनस मायनस, म्हणजे काय, सारखेच आहेत. मायनस मायनस सारखेच आहेत, दोघांचेही साइन सारखेच आहेत. मग हे आपण म्हणू मायनस मायनस. आता दोघांची काय करायचं म्हटलं, जर साइन सेम असतील तर दोघांची काय करायची? बेरीज. मग
13 आणि 4 यांची बेरीज काय आली हो? 17 आली. काय आली? 17. बरोबर आहे. आता दोघांपैकी कोणाचं साईन द्यायचं? इथं कन्फ्युजन आहे का हो? लहान्याचं साईन द्यायचं का, मोठ्याचं, लार्ज नंबर साईन द्यायचं का, स्मॉल नंबरचं साईन द्यायचं? बरोबर आहे. असं काही कन्फ्युजन आहे का? नाही. का? कारण दोघांचंही सारखंच आहे. मग दोघांचंही सारखं म्हटलं की कोणतंही द्या, लहान्याचं द्या का मोठ्याचं द्या, आपण लार्ज नंबर म्हटलं तरी चालते. चला पुढे दुसरं. समजा आपल्याला पाहता इथे -10 -5, पहा कधी कधी आहे ना -3 म्हणजे 3 संख्या येतात, अशा 3 संख्या येतात आपल्याला. यस. मग ह्या 3 संख्या आल्या तर काय करायचं? सेम. काय? सगळ्यांचं साईन सारखंच आहे. चला यांची करा बेरीज. बेरीज आली 18 आणि कोणाचंही साईन द्या, ते साईन काय आहे? मायनस आहे. कोणाचंही द्या. ओके. साईन देणं गरजेचं आहे बाळा ना. मग दिलेल्या दोन्ही संख्यांचं चिन्ह सारखं असेल किंवा वेगळं असेल, पण त्यांचं साईन फायनल आन्सर मध्ये देणं गरजेचं आहे. ठीक आहे. चला आता 3 नंबर. समजा हे आपल्याला दिलं 9 + 4. हे तर सगळ्यांनाच येतं. का? कारण लईच सोपं आहे. दोन्ही काय झाल्या? सारखेच साईन झाले. दोन्ही संख्यांचे सारखेच साईन झाले. बर मग काय येतं? a+9 a+4. उत्तर आलं 13. आता तुम्ही म्हणसाल साईन काय द्यायचं? साईन या दोघांचंही प्लस आहे. मग तुम्ही प्लस लिहा किंवा नका लिहू. नाही लिहिलं तरी याचा अर्थ प्लस होतो, लिहिलं प्लस तरी त्याचा अर्थ प्लस होतो. बरोबर आहे. समजा हेच बाळांनो आपल्याला असं दिलं. हा बघा 7x + 3x, तर याचं काय येईल बरं उत्तर? गरजेचं आहे बरं हे. ए बाळा थांबा. हा याचं करेक्ट आहे. याचं +13 येत. हा सानवी बेटा, ह्याचं +13. मागच्याचं करेक्ट आहे तुझं -18. आता जर समजा असे अक्षर असतील तर काय करायचं? काय? असे अक्षर असतील तर काय करायचं? पहा बरं. मग असे जर अक्षर असतील तर यांची करा बेरीज. आता सारखं 7 आंबे + 3 आंबे, टोटल मिळून 10 आंबे. मग काय घ्यायचं? 10x घ्यायचं. साईन कुठलं द्यायचं? कोणतंही साईन द्या, कारण दोघांचंही प्लस आहे. मग नाही लिहिलं तरी प्लस, लिहिलं तरी प्लस. ओके. बरं एक अजून लास्ट. हा समजा 5 नंबर. ए बाळांनो याचं सांगा बरं मला. -4x⁷ -9x⁷. चला इथं काय करायचं सांगा बरं. जेव्हा बेरीज वजाबाकी असतं ना बाळांनो, तर या एक्सचा पॉवर तो सारखाच असावा आणि तो फायनल उत्तरात सुद्धा तसाच असावा. जसं इथं एक स्वतः तर फायनल आन्सर काय आलं? एक्सच आलं. तसं इथं x⁷ आहे. मग x⁷ तुमचा जशास तसा येणार आहे. बेरीज किंवा वजाबाकीमध्ये ना जेव्हा असे अल्फाबेट असतात तर ते अल्फाबेट जशास तसं लिहायचं. काय करायचं मग आता? संख्यांचं बघा. एक मायनस आहे, दुसरंही मायनस आहे. -4 -9, दोघांचे चिन्ह सारखे. काय करा? बेरीज करा. बेरीज आली 13. आता कोणाचं चिन्ह द्यायचं? कोणाचंही चिन्ह द्या, दोघांचंही चिन्ह सारखंच आहे. पण देणं गरजेचं आहे. काय? चिन्ह देणं गरजेचं आहे बरं. कोणाचंही द्या. मग दोन्ही मायनस आहेत तर कोणाचंही द्या, किंवा वेगळे वेगळे साईन असतील तर आपल्याला द्यावंच लागणार आहे. तसं इथं सारखे चिन्ह असतील तरी चिन्ह द्यावंच लागणार आहे. मग ते प्लस असू शकते, प्लस असेल तर नाही लिहिलं तरी चालेल, पण मायनस असल्यावर मात्र लिहावं लागते बाळांनो. ओके. चला इथपर्यंत नोट करा आता. हां आणि इथं कंसात इथं ऍड करा. जे चिन्ह असेल ते घ्यावे. इथं ऍड करा टेक ॲज इट इज साईन. टेक ॲज इट इज साईन. ओके. चला कंप्लीट. यस. हा झाला बाळांनो आपला बेरजेचा नियम. बरोबर आहे. बेरजेचा नियम. आता आपण बोर्डमासचा जेव्हा रूल अप्लाय करतो तर त्यावेळेस आपल्याला बेरीज पण येतं, गुणाकार पण येतं, भागाकार पण येतं. ह्या सगळ्या गोष्टी येणार आहेत तिथं. बरोबर आहे. बेरीज, गुणाकार, भागाकार, वजाबाकी. चला हे क्लिअर झालं का? यस. ओके डन. आता अजून पुढे अजून एक पार्ट घेणार आहे आपण. काय? अजून एक पार्ट घेणार आहे. हा थोडं कव्हर करत जाऊ आपण. एकदम असं हे नको. चला आता लिहिताना इथं लिहा गुणाकाराचे नियम. रूल्स ऑफ मल्टिप्लिकेशन. गुणाकाराचे नियम. याचा थेरॉटिकल पार्ट लिहिण्याची गरज नाही बाळांनो. गुणाकाराचे नियम. चला गुणाकाराचे नियम.
ह्याला म्हणतो आपण रूल्स ऑफ मल्टिप्लिकेशन. रूल्स ऑफ मल्टिप्लिकेशन, राईट. ओके, रूल्स ऑफ मल्टिप्लिकेशन. चलो डन. ओके, आता याच्यामध्ये आपल्याला थेरॉटिकल लाईन लिहिण्याची गरज नाही मुलांनो, एक्झाम्पलमध्येच फार इझी आहे, समजून जातं. बेरजेच्या नियमात आणि गुणाकाराच्या नियमात बिलकुल कन्फ्युजन करायचं नाही. ठीक आहे, पाहता या. समजा इथे -4 दिले आणि इथे -3 दिले. एकदम साधं, एकदम साधं बघा. -4 दिले आणि काय दिले, -3 दिले. हां, बरं अजून महत्वाचं एक तुम्ही लिहित मला सांगा. आपला जो टायमिंग असेल ना मुलांनो, टाइम टेबल, तर बघा सोमवार मंगळवार. ठीक आहे, म्हणजेच काय, इथे मंडे आणि ट्यूजडे. ओके, ट्यूजडे, मंडे आणि ट्यूजडे. तर या दिवशी बाळांनो सुंबे सरांचं लेक्चर असेल. ओके, मराठी आणि इंग्रजी या विषयाचे लेक्चर असतील. मग आपल्याला 3 दिवस आहेत पुढचे. ते कुठले बाळांनो, बुधवार, वेनसडे, गुरुवार, थर्सडे आणि शुक्रवार, फ्रायडे. तर हे जे आहेत आपले वेनसडे, थर्सडे आणि फ्रायडे, तर या दिवशी आपला असेल इथे काय असेल, मराठी आणि इंग्रजी या दोन्ही विषयांचे लेक्चर असतील. मराठी आणि इंग्रजी. आपल्याला वेळ थोडासा जास्त लागतो बाळांनो, गणित बुद्धिमत्तेला आहे ना, वेळ थोडासा जास्त लागतो. म्हणून आपण काय केलं, तर वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, बुधवार, गुरुवार, शुक्रवार या दिवशी आपलं लेक्चर असेल शिंदे सरांचं. ओके, हां, आणि काय असेल पुढे, मॅथ्स आणि रिझनिंग. मॅथ्स आणि रिझनिंग याच्यामध्ये 2 दिवस आपण मॅथ्सला देणार आणि 1 दिवस तुमचा रिझनिंगला असेल. हा, ओके, हां, किती दिवस झाले, एवढे झाले. आता 1 दिवस राहिला बाळांना. काय राहिला, 1 दिवस, तो म्हणजे इथं लिहितो स्पेशल शनिवार, है ना, सॅटरडे. तर इथे सरांचे 2 लेक्चर झाले, 2 दिवस, बरोबर आहे. मग शनिवारी आपल्या शाळेच्या टायमिंगमुळे, जसा गेल्या वर्षी टायमिंग होता आपला, गेल्या वर्षी काय टायमिंग होता की शनिवारी मॉर्निंगला आपले क्लास नव्हते, बरोबर आहे. मग आपले क्लास व्हायचे इव्हिनिंगला. मराठी मीडियम आणि इंग्रजी माध्यमांचे सगळ्यांचेच क्लास इव्हिनिंगला व्हायचे. तसं आपल्याला शनिवारी शाळेच्या याच्यामुळे, कारण तुमचा शाळेचा टायमिंग जो आहे ना, तो शाळेचा टायमिंग काय असतो, मॉर्निंगला असतो शनिवारी. मग आपल्याला सकाळी लेक्चर घेता येत नाही. म्हणून काय केलं मग आपण, शनिवारी सॅटर्डेला सर्व लेक्चर इव्हिनिंगला असतील, सायंकाळी. काय असतील, सायंकाळी. हां, मराठी आणि इंग्रजी माध्यमाचे दोन्हीचेही. आणि इथे लेक्चर असेल सुंबे सरांचं. ओके, इथे लेक्चर कोणाचं असेल, सुंबे सरांचं. यस, शनिवारचा हा टाइम टेबल लक्षात राहू द्या, सायंकाळी असेल, बरोबर आहे. आणि अजून एक महत्वाचं बाळांनो, आपण रविवारला टेस्ट घेणार. रविवारला काय असेल, रविवारला संडेला युनिट टेस्ट असेल, युनिट टेस्ट. आणि ते टेस्ट मधले मार्क्स तुम्हाला काय करायचे बाळांनो, आपल्याला शेअर करायचे. हां, ग्रुपला मार्क्स शेअर करायचे. ओके, हां, तर हे रविवारी संडेला युनिट टेस्ट असेल किंवा जेवढा सिलेबस झालाय त्या पद्धतीची टेस्ट असेल. यस, ओके, असा हा आपला टाइम टेबल असेल. सध्या जो टाइम टेबल आहे, सकाळी आपला 8चा क्लास, तर तो आपल्या शाळा ओपन होईपर्यंत म्हणजे 14 जूनपर्यंत असाच राहील आपला. आणि मग 14 जूनच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये मॉर्निंगला 8 वाजता नसेल, मग 6 वाजता लेक्चर असेल. ओके, चला, आलं लक्षात, डन, यस, क्लिअर झालं हे. तर हा टाइम टेबल असा असेल. आठवड्यातले आपले कंप्लीट 3 दिवस असतील, सरांचे हे 2 दिवस आणि शनिवारचा एक 3 दिवस. ओके, चला, डन. हां, आता सांगा मला काय आलं याचं उत्तर, याचं आन्सर काय आलं, बोला बरं. चला, किती जणांचं आलं. आता याच्यामध्ये बाळांनो काय करायचं, थेरॉटिकल पॉईंट लिहिण्याची गरज नाही, फार इझी आहे. रूल्स ऑफ मल्टिप्लिकेशन, आपल्याला फक्त साईन कधी द्यायचं कधी नाही द्यायचं एवढंच याच्यामध्ये शिकायचंय. आणि मग पुढं आपल्याला एक एक पार्ट कव्हर करत जायचंय. चला या, आता याच्यात बघा, दुसरं, समजा मी हे असं दिलं तुम्हाला
4 गुणिले 8 पण मायनस आहे गुणिले -2 गुणिले -1 असं दिलं बाळांनो. तिसरं बघा काय आहे, समजा -5 गुणिले 3 एवढंच दिलंय. चौथं -2 गुणिले -1 गुणिले -6 गुणिले -3 गुणिले -1 गुणिले -2 हे उत्तर काय येईल बरं. एवढ्यामध्येच क्लिअर होतं आपल्याला. हा जे आहे ना ते एवढ्यामध्ये क्लिअर होईल. इव्हिनिंगचा टायमिंग आता नाही आहे आपल्याला, ती संडेची शाळा सुरू झाल्याच्या नंतरची आहे. आपला सध्या मॉर्निंगलाच असेल. मराठी मीडियम आणि इंग्रजी म्हणजे मराठी माध्यम आणि इंग्रजी माध्यमच्या विद्यार्थ्यांचा आपल्याला बेसिक होईपर्यंत सकाळीच क्लास आहे. ओके, मग जेव्हा आपण इंडेक्सनुसार चॅप्टर स्टार्ट करू तर त्यावेळेस मात्र मग आपला इव्हिनिंगला असेल. ओके, हां चला, आता सध्या आपला मॉर्निंगलाच असेल बेसिक पार्ट होईपर्यंत हा टोटल. ओके, आता याचं उत्तर कसं काढायचं बघा बाळांनो. आता आपल्याला गुणाकाराचे नियम्स आहेत, रूल्स ऑफ मल्टिप्लिकेशन, बरोबर आहे. मग ह्या मल्टिप्लिकेशन मध्ये काय करायचं, पहिल्यांदा मल्टिप्लिकेशन करून घ्या. काय, पहिल्यांदा मल्टिप्लिकेशन करून घ्या. बरं, मल्टिप्लिकेशन करताना काय करायचं पहा. पहिल्यांदा एकच मिनिट हा. आता मल्टिप्लिकेशन करताना 4 गुणिले 3 12, 4 3 जा 12, 4 3 जा 12. ओके, हां 4 3 जा 12. आता पहिले मल्टिप्लिकेशन करून घ्या. 4 8 जा 32, 32 2 जा 64, बरोबर आहे. 4 8 32, 32 दोन्ही 64, 32च्या डबल काय 64. ओके, चला आता इथे बघा बरं. 5 गुणिले 3 15, 5 3 जा 15, इथे 2 1 जा 2, 2 6 जा 12, 12 3 जा 36, 36 2 जा 72. बघा बेक बे इथं बेसकम 12, 12 त्रिक 36, 36 दोन्ही 72, 72 आलंय 72 आला. आता सर्वांचा गुणाकार. आता प्रश्न पडला साइन कोणाचं द्यायचं, प्लसचं द्यायचं का मायनसचं द्यायचं. शाबास, मेकअप पेअर्स राईट. बाळांनो, गुणाकारामध्ये जेव्हा गुणाकारात संख्या असतील आणि त्यांचं साइन काय असेल मायनस मधामध्ये असतील तर काय करायचं पहा. समजा एखादी संख्या मायनस आहे गुणिले दुसरी संख्या मायनस आहे, यांच्या जोड्या पडायच्या बाळांनो. आलं लक्षात. आता पहा काय म्हणतो मी. आता समजा तुम्ही 2 मित्र आहात किंवा मैत्रिणी आहात आणि तुमची शाळा सुटली, बरोबर आहे. शाळा सुटल्याच्या नंतर तुम्ही अभ्यास केला. आता उरलेल्या वेळेमध्ये समजा तुम्हाला आता खेळायचे, मग तुम्ही काय करता, हळूच जाता आणि तुमच्या मैत्रिणीच्या घरी आणि चल म्हणता आपण खेळायला जाऊ, बरोबर आहे, म्हणता की नाही असं. ओके, मग काय करतात पहा. हे जे मायनस आहे ही एक मैत्रीण आणि ही एक मैत्रीण, जेव्हा 2 मैत्रिणी एकत्र आल्या तर ह्या तिथून गायब होतात म्हणजे खेळायला जातात. मग साइन उरतंय का कोणतं, नाही उरत, कोणीच उरत नाही. मग उरत नसेल तर याला प्लस म्हणायचं. आता दुसरं पहा. ओके, मेक अ पेअर्स ऑफ मायनस, बरोबर आहे. आता पहा, या मायनसची पेअर याच्या सोबत जोडी पडली की गेले खेळायला, उरलं का कोणी, नाही. मग या मायनसला आता खेळायला जायला जोडीदारच नाही आहे. हा मायनस काय म्हणतो, मग हा म्हणतो माझ्यासोबत कोणीच नाही खेळायला. मग म्या काय करतो, म्या तुमच्या संगच येतो म्हणतो. काय म्हणतो हा, म्या तुमच्या संगच येतो म्हणतो. मग हा मायनस आपल्या सोबत जशास तसा उत्तरात येतो. का, त्यानं गेला असता पण त्याला जोडीदारच नाही ना कोणी. हाय का कोणी जोडीदार, नाही आहे. म्हणून तो काय केला, आपल्यासोबत आला म्हणजे उत्तरात आला, बरोबर आहे. बरं, अजून पुढं. आता या मायनसला जोडीदार दिसते का कुठं, नाही. मग ह्यानं पण काय म्हणला, बा मया संघ खेळायला कोणीच नाही हाय, म्या तुमच्या संघच येतो असं म्हणला. मग या म्हणलं तर हा आला आपल्या सोबत, हे इथं मायनस. आता इथं बघा बरं, लईच दिसता इथं. हा, याची जोडी ह्याच्यासोबत पडली गेले खेळायला, याची जोडी ह्याच्यासोबत पडली गेले खेळायला, याची जोडी ह्याच्यासोबत पडली गेले खेळायला. आता कोणी उरला का, कोणीच उरला नाही. मग उत्तर जशास तसं प्लस येईल. प्लस लिहा किंवा नका लिहू, त्याचा अर्थ तोच होतो. आलं लक्षात. बर, अजून बाळांनो, समजा तुम्हाला जर असं असेल, अक्षरांच्या स्वरूपामध्ये असेल, किती नंबर, 5 नंबर. समजा इथं तुम्हाला दिलं -4a, बघा -4a इंटू 6 दिलं बाळांनो. तर याचं काय घेणार पहा बरं. हे ए आहे. हे का लागतं आपल्याला, कारण
आपल्याला जे नित्य समानता चॅप्टर आहे ना तिथं ह्या गोष्टी लागतात पूर्ण. ओके, हां, आपला हा पार्ट होईपर्यंत थोडं लेक्चर आपण घेत जाऊ बाळांनो. 40-45 मिनिटं लेक्चर घेत राहू. ओके, यस. हां, तुमचे जेवढे मित्र असतील त्यांना सांगा सिलेबस सुरू झालेला आहे आणि हा बेसिक पार्ट खूप महत्त्वाचा आहे, कारण हा कुठेही आपल्याला शिकवल्या जात नाही आहे. कोणत्याही ऑनलाईन प्लॅटफॉर्म असेल, कुठलाही असेल, यूट्यूब असेल, काही असेल, तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला काय असतं, तर पहिल्यांदा डायरेक्ट चॅप्टरचे नावं आणि सिलेबस सुरू नाही. हा भाग क्लिअर झाल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. चला या आता काय असेल बघा बरं इथं. इथे काय असेल, उद्याच्या लेक्चरमध्ये आपण भागाकाराचे नियम घेणार, मग दशांशाचा गुणाकार, दशांशाचा भागाकार, दशांशाची बेरीज, तिरपा गुणाकार करणे है ना, क्रॉस मल्टिप्लिकेशन ते बघणार आहे. चला आता -4a इकडं पुढं काय दिसतंय, गुणिले 6 दिसतंय. बाळांनो काय म्हटलं मी, पहिले संख्यांचा गुणाकार, 4 आणि 6 काय आला 24. 4 आणि 6 काय आला 24. आले बर. ए जशास तसं घ्यायचं बाळांनो, ए जशास तसं. आता बघा एक आहे तुमचा हा मायनस, याला जोडीदार आहे का, ह्याला जोडीच नाही की, मग ह्यानं काय म्हटला, यानं म्हटला म्या असंच्या असंच तुमच्या सोबत उत्तरामध्ये येतो. आला की नाही, आला, राईट, यस. हे अशा पद्धतीचं. ओके बर, समजा तुम्हाला अजून एक असं दिलं बाळांनो, 6 नंबर. आपण आणखी अक्षरांच्या बाबतीत गुणाकार घेतलेला नाहीये, पण पहा समजा आपल्याला असं दिलं -2x² गुणिले 7, समजा -7, समजा असं असेल तर काय करायचं बघा बरं. बोला, चला या. तर यांचा गुणाकार करा पहिले, 7 गुणिले 2 14. x² जशास तसं बाळांनो, x² जशास तसं. मी उद्याच्या लेक्चरमध्ये तुम्हाला अजून एक सांगेल की x गुणिले x असेल तर काय, a गुणिले a असेल तर काय, किंवा a² गुणिले a³ असेल तर काय, ह्या पद्धतीचा. मग आता इथे साईन आहे मायनस, इथे पण साईन आहे मायनस, दोघांचे काय झालं, दोघांची झाली भेट आणि दोघं भेटल्यानंतर गेले पळून, जोडी पडली गेले पळून खेळायला. मग उत्तर काय येईल आपलं, प्लस येईल. उत्तर काय येईल, प्लस येईल. आले, यस, अशा पद्धतीचा. आता अजून एक सूचना, उद्याच्या रविवारी, म्हणजे उद्याच रविवार आहे बरोबर आहे ना, उद्याच्या रविवारी आपली टेस्ट नसेल कारण भाग झालाच नाहीये. याच्या पुढच्या रविवारी जो बेसिकचा भाग आपण पहिल्या लेक्चर पासून घेतलाय त्या भागावरती टेस्ट असेल आपली येणाऱ्या पुढच्या रविवारी. उद्याच्या नाही, कारण उद्याला पहिलाच रविवार आहे आणि आपला भाग झालेला नाहीये है ना, एकच कन्सेप्ट झालेला आहे बरोबर आहे, त्याच्यामुळं उद्याला नसेल टेस्ट. आणि त्याच्या पुढच्या मात्र रविवारी आपली या भागावरती टेस्ट असेल. ओके, यस, उद्याला सुट्टी असेल संडेची, परंतु पुढच्या रविवारी मात्र मग टेस्ट असेल. प्रत्येक रविवारी आपला झालेला जो घटक आहे त्या घटकावरती एक टेस्ट असेल आणि ती टेस्ट बाळांनो प्रॉपर व्यवस्थित कुठेही आपलं नोटबुक बाजूला न ठेवता इमानदारीनं सॉल्व करायची, कितीही मार्क मिळो. ओके, जे चुकले ते प्रश्न बाजूला काढायचे आणि आपण जे डाऊट सेशन घेणार आहे त्या डाऊट सेशनमध्ये तुम्ही ते प्रश्न विचारायचे. ओके, चला आलं लक्षात. इथपर्यंतचा भाग कंप्लीट झाला. बर, आता याच्यामध्ये तुम्हाला चला याच्यामध्ये तुम्हाला जे काही अजून डेटा मिळणार आहे, मग प्रॅक्टिससाठी माझं मत आहे की थोडासा भाग होऊ द्या. प्रॅक्टिससाठी मी तुम्हाला काही क्वेश्चन सॉल्व करायला देणार आहे, तर ते क्वेश्चन वेगळे सॉल्व करा. ओके, टेस्ट सिरीजचे वेगळे, म्हणजे टेस्टमधले वेगळे आणि हे वेगळे. आलं लक्षात. ओके, आणि तुमचे जे मित्र असतील, जेवढे तुमचे मित्र असतील, आपल्या मागच्या बॅचचे काही सोबतचे असतील, त्या सर्वांना सांगा की आपला अभ्यासक्रम सुरू झालेला आहे, बेसिक अभ्यासक्रम सुरू झालेला आहे. ओके, चला मग थांबू तिथे. यस बेटा, ओके, बाय, चलो, हॅव अ नाइस डे. ओके, थँक यू, चलो.